श्रोतेहो नमस्कार. आज एक खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय पण असा आहे, महाभारत आहे. मला असं वाटतं की संबंध जगाच्या इतिहासामध्ये एखादं महाकाव्य संस्कृतीचा भाग व्हावा आणि ती संस्कृती त्या महाकाव्याशिवाय अपूर्ण राहावी, इतकं हे मोठं आहे. आणि याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे, युद्ध आहे, अतिशय मोठे असे ज्याला आज आपण कॅरेक्टर्स म्हणतो तशी आहेत. आणि या महाभारताच्या मध्याला भगवद्गीता पण आहे. त्यामुळे आपण आणि महाभारत हे वेगळे होऊच शकत नाही. आफळेजी, तुम्ही रत्नागिरीत महाभारतावर बोललात गेले काही दिवस. तर महाभारत हा विषय का निवडला मग तुम्ही आता? गोष्ट अशी आहे की रत्नागिरी भागामध्ये उत्सवाव्यतिरिक्त कीर्तनाचा एक कार्यक्रम करावा अशी कल्पना काही जणांच्या मनात आली. कारण नेहमी कीर्तन व्हायची ती रामजन्माचा उत्सव आहे, कृष्णजन्माचा उत्सव आहे, आणि मग त्याला येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित राहायची. कारण ते उत्सव त्यांच्या पण घरी असायचे. त्यांच्या गल्लीत राम मंदिर आहे, ते तुमच्याकडे काय येतील? तर कुठलाही उत्सव नाही आहे, आपल्याला केवळ प्रबोधनात्मक असं एक कीर्तन जागरण करायचं आहे असा विचार आला. आणि मग त्या सगळ्या समूहाने मिळून ही कीर्तनाची एक महोत्सवी पद्धत तयार केली की जी आता गेली 14 वर्ष चालू आहे. आणि या 14 वर्षात मग आम्ही हेतुतः ओळीनं असा इतिहास घेतला. पहिल्यांदा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरतीच आपण 5 दिवस कीर्तन करू, मग धर्मवीर संभाजी महाराजांवर 5 दिवस कीर्तन करू, मग त्याच्यानंतरचा पेशवाईचा कालखंड जो आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा कालखंड आहे, त्याच्या पुढे जाऊन स्वातंत्र्य संपल्यानंतर जी युद्ध आहेत, कारगिलचा कालखंड आहे, सर्जिकल स्ट्राईकचा काल, इथपर्यंत आम्ही आलो. आणि आता पंचायत अशी झाली, आता कशावर करायचं कीर्तन? इतिहासाचा कालखंड संपला. तर मग लक्षात आलं की अरे, आपण शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली होती, त्याच्या मागे आपण गेलेलो नाही आहे. आणि मग आता एकदम रामायणावर जाऊ परत. आणि मग रामायणापासून जमलं तर चंद्रगुप्त, शालिवाहन, विक्रमादित्यापर्यंत परत एकदा येऊया. एक जुना इतिहास पुनर्जागरण करू. आणि मागलं वर्ष हे तसं योगायोगाने पुन्हा राम मंदिर पुनर्उभारणीचंही झालं. त्या योगाने रामकथा घेतली. कारण आता सर्जिकल स्ट्राईकपर्यंत येऊन थांबलो होतो आम्ही शोधतच होतो कोणता विषय घ्यायचा. आणि तो रामकथेचा विषय गीत रामायणासह मागल्या वर्षी आम्ही पूर्ण केला. आणि मग आता डोक्यात आलं की प्रदीर्घ अवधीला आपल्याला पुरू शकेल असं वाङ्मय महाभारतात आहे. आणि जे महाभारत एका बाजूनं धार्मिक प्रबोधन करणारं पण आहे, तसं सामाजिक प्रबोधन करणारं आहे, कौटुंबिक प्रबोधन करणारं आहे, आणि राष्ट्रीय प्रबोधन तर आहेच आहे. तेव्हा या विचारधारेतून महाभारत हा विषय आला. आणि म्हणून मग आता असं ठरवलं की यावर्षी महाभारतातला पहिला भाग सांगू आणि पुढल्या वर्षी महाभारताचा उत्तर भाग, अशा रीतीनं 1-2 वर्षात या महाभारत काव्याचं काय म्हणाल, कीर्तन म्हणण्यापेक्षा कीर्तनाबरोबर थोडंसं चिंतन, थोडासा अभ्यास, थोडीशी उजळणी अशी करू. कारण सगळ्या कथा लोकांना माहितीच आहेत, पण त्यातले जे छोटे छोटे कंगोरे आहेत ते जरा पुन्हा एकदा मूळ टेक्स्टबुक हातात घेऊन जर तपासले तर मग एखाद्या वेळेला आपल्या मनातले अनेक संभ्रम किंवा त्याच्यावर आलेलं अनेक दंतकथांची पुटं ही थोडी बाजूला करून आपल्याला त्यातलं स्वच्छ ज्ञान पाहता येईल, या दृष्टीनं यावर्षी महाभारत विषय सुरू झाला. महाभारतामध्ये खूप मोठाली कॅरेक्टर्स आहेत आणि खूप कथा पण आहेत, खूप घटना आहेत, प्रसंग आहेत. आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या सर्वसामान्यपणे आपल्या आयुष्यात पण घडत असतात. अगदी. तर यातलं एक तत्त्वज्ञान म्हणतो आपण महाभारताचं, किंवा महाभारताचा एक संदेश आहे, तर तो काय आहे? आता सगळ्या ग्रंथाचा म्हणून एक संदेश असा नाही काढता येऊ शकत. कारण 18 पर्व आहेत आणि त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. तेव्हा त्यातली प्रत्येक प्रकरणाची तात्पर्य वेगवेगळी आहेत. आणि अर्थातच या कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा आता 5 दिवसात तुम्हाला ते सांगायचं आहे. त्यामुळे अनेक कथा, उपकथा, त्याला आणखीन असलेल्या उपकथा यांना थोडंसं बाजूला करावं लागतं आहे. अगदी मुख्य कथेचा जो फ्लो आहे तोच धरावा लागतो आहे. पण तरी प्रत्येक कथेचं तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध
त्यातून मिळणारं शिक्षण वेगवेगळं आहे. की एक उदाहरण सांगतो. अख्ख्या महाभारताचं तर वेगवेगळी तत्त्वज्ञानात्मक सूत्र त्याच्यात मिळतीलच, पण व्यासांच्या नीट त्या महाभारताकडे पाहिलं तर ती नुसती कथा सांगण्यापेक्षा त्यांचा कल त्याच्या मूळ तत्वाकडे जाण्याचा सुद्धा आहे असं दिसतं. अर्थात मी हे संस्कृतमधलं मूळ टेक्स्टबुक वाचन केल्यामुळे मला थोडीशी जास्तीची मिळालेली माहिती ही आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी द्रोणाचार्य आणि द्रुपद यांची कथा ज्या एका प्रकरणामध्ये रंगवली आहे की हा भारद्वाज ऋषींचा मुलगा आहे द्रोणाचार्य, आणि बालपणी शिक्षण आश्रमामध्ये सगळ्यांचं एकत्रच होत असे, तर त्यामध्ये तो पांचाल देशचा युवराज द्रुपद हा त्यांच्याबरोबर त्यांचा बालमित्र आहे. शिक्षण संपलं, द्रुपद आपल्या घरी जायला निघाला. मग त्यांनी ह्याला असं अभिवचन दिलं की तुला केव्हाही आयुष्यामध्ये आवश्यकता लागेल तेव्हा तू मित्रत्वाच्या नात्याने माझ्याकडे ये, मी तुला मदत करीन. कथा सगळ्यांना माहिती असलेली आहे. आणि मग पुढच्या काळात द्रोणाचार्यांना अत्यंतिक दारिद्र्य प्राप्त झालं दुर्दैवाने, आणि मग ते द्रुपदाकडे जेव्हा मदत मागायला गेले एक मित्र म्हणून, तेव्हा त्यांनी द्रोणाचार्यांची संभावना भिक्षेकऱ्यासारखी केली, मित्र म्हणून नाही. तर मित्रत्वाच्या काही तू गोष्टी सांगू नको, तू भिक्षा मागायला आल्यास काय पाहिजे ती भिक्षा माग आणि जा. हा जो अपमान झाला याच्यावरती चिडून द्रोणाचार्य उद्विग्न झाले, आपल्या मेहुण्याकडे गेले म्हणजे कृपाचार्यांच्याकडे. मग कृपाचार्य म्हणले जाऊ दे ना, तुझं दारिद्र्य तू मला आधीच सांगितलं असतंस तर द्रुपदापर्यंत तुला जाऊच दिलं नसतं मी, कारण ते स्वतः हस्तिनापूरला कौरव पांडवांचे आचार्य होते, ते सधन होते. मी इथंच तुला नोकरी लावून दिली असती ना, तुझं दारिद्र्य तू आधी कळवायला हवं होतंस. पण ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. द्रोणाचार्यांना तिथे त्यांनी आचार्यपद दिलं, पण तरीसुद्धा द्रुपदाने केलेला अपमान ते विसरू शकत नव्हते. आणि म्हणून कौरव पांडवांना शिक्षण देऊन झाल्यानंतर द्रोणाचार्यांनी त्यांना गुरुदक्षिणा मागितली की तुम्ही द्रुपदाचा पराभव करा आणि त्याला बंदिवान करून माझ्यासमोर आणा. म्हणजे अशी काहीतरी विचित्र गुरुदक्षिणा मागायची काही काम नव्हते तिथे, पण तो अपमान. अर्थात पांडवांनी द्रुपदाचा पराभव केला, त्याला धरूनही आणला. आता द्रोणाचार्यांनी त्याचा पाणउतारा केला. परिणाम, त्यांना द्रुपदाचं राज्य नकोच होतं, त्याचा नुसता पाणउताराच करायचा होता. पाणउतारा करून त्याला सोडून दिला. तर द्रुपदाने त्याच्या राज्यात गेल्यानंतर सगळ्या पुरोहितांना बोलवलं आणि एक महायज्ञ केला. आता काय यज्ञ करता? ते म्हणाला मला या यज्ञातनं 2 मुलं पाहिजेत. ठीक आहे ना, मुलं मिळण्यासाठी यज्ञ केले जातात, पुत्रकामिष्टीपासून सगळ्यांना माहिती आहे, करूया. पण संकल्प काय? मुलगा मुलगी पाहिजे असा घेऊ? द्रोणाचार्यांचं वाटोळं करणारा मुलगा मुलगी पाहिजे. म्हणजे आणि मग पुढे व्यास तात्पर्य लिहिताना असं लिहितात की एका मर्मभेदक बोलण्याचा परिणाम एक सूडाचा प्रवास सुरू झाला की याच्या डोक्यामध्ये आयुष्यभराचं काय, तर तुमचं वाईट कसं करता येईल. मग त्याच्या डोक्यामध्ये त्याच्यामुळं आपोआप काय, तर तुमचं कसं वाईट करता येईल. तेव्हा कथा पुढे द्रोणाचार्याचं काय झालं, द्रुपदाच्या मुलांचं काय झालं हे बघण्यापेक्षा असं बोलल्याने समाजामध्ये, प्रपंचामध्ये, परिवारामध्ये वैर वाढत जातं. तर आपल्या वाणीलाच पहिल्यांदा कसा संयम घातला पाहिजे हे किमान तुम्ही माझ्या या कथेतून शिका. म्हणजे त्यांना नुसते द्रोणाचार्य द्रुपदाचा एपिसोड दाखवून TRP नाही करायचं आहे. व्यासांना पहिलं शिकवायचं आहे हे की आपल्या वाणीला जेवढा संयम देता येईल. तुम्ही नकार देऊ शकता, मला आता तुम्हाला मदत नाही करता येत, तुम्ही सांगू शकता, पण त्यालासुद्धा एक पोलाइटली सांगता येतं ना. विनाकारण अकारण आपल्या हातून जर एखाद्याचा अपमान झाला तर मग अकारण वैर वाढण्याला तो कारणीभूत ठरतो. अकारण कोणाला उपेक्षेनं बोललं तर ते तुमचं त्याचं खरं काहीच वैर नाही आहे, पण उगाचच मी त्याच्याशी एखाद्या दिवशी उद्धटपणे बोललो तर त्याला आयुष्यभरासाठी एक ध्येय मिळतं की तुमचं वाईट करायचं आहे. तेव्हा समाजातल्या या विघातक प्रवृत्ती आपणच तर जन्माला घालत नाही ना. असा आपण आपल्या वाणीवरचा स्वाध्याय करावा यासाठी एक कथा, आणि अशा आता प्रत्येक कथेचं वेगळं तात्पर्य काढता येईल. हे लक्षात घेतलं तर ते महाभारत काही वेगळं दिसतं. अर्थात तुमचं मला आभार मानले पाहिजेत, कारण तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याचा मला सगळ्यात मोठा आनंद असा आहे
की तिथे मी कितीही हे महाभारत रंगवायचा विचार केला तरी मी तसा 5 ते 10 हजारांपर्यंतच पोचणार आहे. पण आज तुमच्या माध्यमातून मी हे जर बोलत राहिलो तर निश्चितपणे हे चांगले संस्कार लक्षावधी लोकांपर्यंत आपोआप तुमच्या माध्यमातून पोचणार. म्हणून शेवटी म्हणण्यापेक्षा आधीच तुमचे आभार मानतो. जसं मी मगाशी म्हटलं की याचा म्हणजे काय संदेश आहे, तर हा संदेश अनेक संदेश आहेत आणि त्या सगळ्यांचा मिळून कदाचित एक संदेश लोकांना पाहिलेले मिळेल. जसं हे तुम्ही सांगितलं की वाणी गोड ठेवावी, तर याच्या पुढचाही आणखी काही संदेश आहे जो तुम्ही सांगाल वेगळ्या कथेतून? हा संदेशापेक्षा मी एक आणखीन वेगळा मुद्दा सांगतो थोडासा, आणि तो असा आहे की महाभारताच्या कथेमध्ये अनेक गूढ आहेत, म्हणजे जे आता व्यवहारतः आम्हाला पटत नाही अशा अनेक गोष्टी आहेत. आजच्या निकषांवरती टिकणारं नाही, बरोबर, किंवा पटणारं नाही. पण म्हणून मी आत्ता तो कीर्तनामध्ये असाही मुद्दा मांडतोय की जे आत्ता आपल्या निकषावर किंवा आपल्या बुद्धीच्या चौकटीत आता पटत नाही आहे ते आपण थोडंसं बाजूला ठेवू, किंवा त्यातली सत्य असत्यता शोधण्याचं काम आपण थोडं संशोधकांवर किंवा शास्त्रज्ञांवर सोडून देऊ. जेवढं आपल्याला समजतंय तेवढं घेऊन पुढे ते जाऊया. कारण असं आहे की एक 100-200 वर्षापूर्वी ज्या कथा आम्हाला चमत्कार म्हणून वाटत होत्या ते जसजसं पुढे शास्त्रज्ञांनी काम केलं, विद्वानांनी काम केलं, तसतसा त्यातला चमत्कार संपून जायला लागला आणि ते वास्तव आहे हेच कळायला लागलं. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला आत्ता पटत नाही, बुवा काहीतरी विचित्रच वाटतंय, चमत्कारिकच वाटतंय, तर एखाद्या वेळी विज्ञान जेव्हा पुढे पुढे जात राहतं, संशोधनाच्या एका वेगळ्या टप्प्यावर येतं, तेव्हा ते वास्तवच आहे असं हळूहळू दिसू शकतं. एक उदाहरण त्यातलं आपल्याला जर बघायचं झालं तर कृष्ण जन्माला आपण आपले आजोबासुद्धा ही कथा ऐकत होते. म्हणजे 200 वर्षापूर्वी ही कथा चालली होती की कंसाने देवकीची पहिली 6 मुलं मारली आणि 7वं जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये आहे, आता हे मारलं जाईल अशी भीती वाटली, तेव्हा देवकीच्या गर्भातला तो पुत्र काढला गेला आणि तो रोहिणीच्या गर्भामध्ये म्हणजे वसुदेवाच्या द्वितीय पत्नीच्या गर्भामध्ये ठेवला गेला आणि मग त्याचा जन्म रोहिणीनं केला. जो देवकीचा पुत्र असूनही जन्माला रोहिणीनं घातला. तेव्हा असं वाटायचं ह्या गर्भातनं पोरं काढलं, तिकडं ट्रान्सफर केलं, तिला ह्याचं कुठं काय होत असतंय काय, आता काय पुराणातल्या गोष्टी सगळ्या म्हणजे पुराणातच हो. पण विज्ञान जसं पुढे गेलं तसं लक्षात यायला लागलं की हे शक्य आहे. आणि हे विज्ञानसिद्ध सॅरोगेट मदरची कल्पना आली नंतर की या गर्भाशयाची जर शक्यता नसेल किंवा इथे धोका असेल तर दुसऱ्या गर्भाशयामध्ये त्याला गर्भ वाढवता येतो. म्हणजे असं वाटतं की आत्ता जे तर्काला पटत नाही आहे किंवा काहीतरी विचित्रच वाटतं आहे अशी गोष्ट सिद्ध करायला समजा शास्त्रज्ञांना 200 वर्ष लागत असतील, तर मग आत्तासुद्धा आपल्याला जे विचित्र वाटतं ते अजून 200 वर्षांनी एखाद्या वेळेला वास्तवतेच्या पातळीवर असेलही, किंवा तेही धरून चालू की या संशोधनानंतरसुद्धा ती फॅन्टसीच ठरली, पण तरी तपशिलामध्ये फॅन्टसी असेल, त्यातनं जे तत्त्वज्ञान मिळतं आहे, त्यातनं जो बोध मिळतो आहे तो तर रोजचा व्यवहार आहे. तो सिद्ध व्हायला 200 वर्षाची गरज नाही, तो आजचाच व्यवहार आहे. तेव्हा तपशिलामध्ये जर आपल्याला अनेक काही पटण्यासारख्या न पटण्यासारख्या गोष्टी दिसल्या तर एक हा वेगळा मुद्दा मी घेतला महाभारताच्या दृष्टीनं, ते तो थोडा बाजूला करून की रामायणसुद्धा आपण असंच ऐकतो ना. रामायणामध्ये तो जटायू हा गृध्र आहे, तो माणसाच्या वाणीत कसा बोलतो हा प्रश्न कधी आपल्याला पडत नाही. हनुमान किंवा हे सगळे वानरगण असताना ते मानवाच्या वाणीमध्ये का बोलत आहेत तुमच्याशी. तर एखाद्या वेळेला तत्कालीन प्रगत विज्ञानाने असा काही प्राणी असेलही किंवा ते मानवगण असतीलही, तर आता त्या विषयाचा विचार न करता गृध्र मानवाच्या वाणीत बोलू शकतो का नाही, पूर्वी बोलत होता का नाही, हा विषय थोडा संशोधकांवरती सोडून सीतेला त्रास व्हायला लागल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता जटायुजींनी उड्डाण केलं, हे तत्त्वज्ञान तर जास्त महत्त्वाचं आहे. संशोधकांचंही संशोधन कार्य महत्त्वाचंच आहे, त्याने करू देते. पण जटायू गृध्र बोलतो का नाही ह्या उत्तरापेक्षा रावणाच्या पुढे मी शक्तीनं कमी आहे हे माहीत असतानासुद्धा माझ्या देशामध्ये एखाद्या स्त्रीला माझ्या डोळ्यासमोर त्रास होतोय आणि मी गप्प बसतोय अशी माणसं भारतात आहेत.
हा माझ्या देशाला कलंक लागता कामा नये, यासाठी उद्या माझे प्राण गेले तरी चालतील, पण देशाला कलंक लागू नये म्हणून जे उड्डाण आहे, हा जटायू आपल्या सगळ्या हुतात्म्यांचं आणि देशवीरांचं एक प्रतीक म्हणून उभा आहे. आणि आज तो आपल्या सैन्य दलातलंही एक मोठं प्रतीक म्हणून उभा आहे. तेव्हा असं त्यातल्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं तर या तपशिलांमधले थोडे आपले संभ्रम किंवा मतभेद आपोआप आपल्याला बाजूला ठेवता येतात. मी जसं म्हटलं की महाभारतात खूप मोठे कॅरेक्टर्स आहेत. हो. म्हणजे भीष्मापासून अर्जुन आहे. ते या कॅरेक्टर्सविषयी प्रचंड उत्सुकता आजही समाज मानसात आहे. अगदी तर अगदी. यांच्याविषयी आपण आणि त्याचंच ते प्रत्यंतर आहे. म्हणजे नेहमीच्या मांडवापेक्षा जास्त मांडव करायला लागतो, ह्याचं कारणच ते आहे की महाभारताबद्दल अत्यंत उत्सुकता आणि अनेक संभ्रम पण आहेत. की पूर्वीच्या काळी तर काहीही वाईट झालं की त्याला नाव द्यायची महाभारत झालं. आणि किंवा म्हणजे ज्याला म्हणतात अधःपतन, भांडणं, कटकटी, मारामाऱ्या, खून, ह्याला पर्यायी नाव काय? तुम्हाला माहीत नाही आपळे बुवा, तिकडं काय महाभारत चाललंय ते. म्हणजे त्याचं नावही एक खराब झालं. दुसरा एक संभ्रम असा लोकांमध्ये पसरला की हा ग्रंथ घरात ठेवू नये. तो घरात असला की ती भांडणं आपल्या घरात होतील म्हणून तो ठेवू नये. नंतर असाही एक संभ्रम उभा राहिला की ते कृष्णाचा रथ चालू आहे आणि अर्जुन उभा आहे, ते चित्रसुद्धा घरात लावू नका, का तर ते बघितलं की मग युद्धाची इच्छा होते. असे अनेक संभ्रम काही काळांतराने जन्माला आले. पण हे संभ्रम पसरवण्यामागे सुद्धा असं वाटतं की एक थोडं कारस्थान असावं. की हा ग्रंथ जर घरात असेल तर अभ्यासला जाईल, आणि अभ्यासला की त्याला कपट्यांचं कपट लवकरात लवकर कळण्याची शक्ती सज्जनांना प्राप्त होईल. ती सज्जनांना प्राप्त होऊ नये म्हणून कपटी लोकांनी बहुतेक हा नेरेटिव्ह केला असावा की हा ग्रंथ यांच्यापासून लांबच ठेवा, तुम्ही अभ्यासच करू नका, म्हणजे आम्ही तुम्हाला काय फसवते ते तुम्हाला कळणार नाही, असं असावं एक शक्यता. पण ही जर खरंच अभ्यासली, एक एक चरित्र, एक एक कॅरेक्टर हे सुद्धा जरी अभ्यासलं, आणि दोन्ही बाजूनी माझ्या डोक्यात आहे की जसं आपल्याकडे कायदा हा विधी निषेधात्मक असतो, असं केलं तर चांगलं होईल असा सांगणारा जसा असतो, तसं असं नाही झालं तर असं होईल हेही सांगणारा असतो. आणि या दृष्टीनं आता किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत सांगा. निषेधात्मक दृष्टीने एक सांगतो की लोकांच्या मनात सातत्याने एक नॅरेटिव्ह, एक विचार असा बसवून ठेवला की दुर्योधनाने म्हणजे कौरवांनी पांडवांचा द्वेष करणं हे स्वाभाविक आहे. हाच समज. अरे मुळात हे अस्वाभाविक आहे हेच कोण सांगायला तयार नाही. आणि स्वाभाविक का आहे तर जर पांडव राज्यावर येणार असतील तर दुर्योधन कधीच राजा होणार नाही, आणि आपण राजा व्हावं हे प्रत्येकाला वाटू शकतं. तेव्हा पांडव नष्ट व्हावेत आणि मी राजा व्हावा असं वाटणं स्वाभाविक नाही का? इथेच मूळ प्रश्न आहे, खरंच हे स्वाभाविक आहे का? जर धर्मराज राजा झाला तर बाकी 4 पांडवांनाही राजा होता येणार नाहीच आहे. मग या 4 जणांना आपल्या भावाचा द्वेष करणं स्वाभाविक आहे का? बरं, याच्याही पलीकडे जाऊन आपण असं म्हणूया की दुर्योधनाला राज्यच मिळणार नाही, तो कधी राजाच होणार नव्हता म्हणून त्याला द्वेष आला. हेही किती चूक आहे. कारण पूर्वी कौरव पांडवांचं राज्य एकच होतं, हस्तिनापूर. पण नंतरच्या काळात याच मुद्द्यावरनं त्या राज्याचे 2 भाग केलेले आहेत, वाटणी झालेली आहे, आणि पांडवांना इंद्रप्रस्थ नावाचं वेगळं राज्य मिळालं आहे. आता हस्तिनापूर हे इंटॅक्ट फक्त धृतराष्ट्राचं आहे. म्हणजे जो त्यावेळेला हंगामी राजा होता तो परमनंट झाला आहे आता, आणि धृतराष्ट्राचं नॉमिनेशन दुर्योधनाचंच आहे. म्हणजे दुर्योधनाला राजा व्हायची जर इच्छा असेल तर ती आता पांडवांनी नाही तर ती धृतराष्ट्रांनी पूर्ण करायची आहे. पांडवांवर जबाबदारी संपलीच आहे, कारण राज्य तुम्हाला देऊन टाकलं ना मी, आता तुम्हाला राजा होण्याचा मार्ग स्वच्छ आहे. म्हणजे यातला खलनायक पांडव नसून धृतराष्ट्र होतो, कारण धृतराष्ट्राला स्वतःला राज्यावर राहायचं आहे आणि मुलाला राजा करायचं आहे ते पांडवांच्या गादीवर. म्हणजे माझं ते माझ्या वडिलांचं वगैरे अशी जी असते पद्धत, हा तिडा. तुला जर दुर्योधनाला राजा व्हायचं स्वप्न तुझं वडील म्हणून असेल तो मार्ग तुझ्या हातात आहे, तू रिटायर हो, दॅट्स ऑल.
त्याला रिटायर व्हायचं नाही आहे. तो म्हणतो मी हस्तिनापूरचा राजाच राहणार, पण माझ्या मुलाचा राजा नाही होता येणार. मग ह्यांचं राज्य घ्या. म्हणजे मुळात हे विचार करणंच किती अस्वाभाविक आहे, किती अमानवी आहे खऱ्या अर्थाने, की मला माझा मुलगा घराचा मालक कधीच होणार नाही हो. तुम्ही जर माझ्या घरात राहिलात तर चला घराची वाटणी करून टाकू, एक बिल्डिंग तुमची, एक बिल्डिंग माझी. आता तुमच्या मुलाला जर बिल्डिंगचा ओनर व्हायचा असेल तर तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावरती जी बिल्डिंग तुमची आहे त्याच्यावर मालक म्हणून तुमच्या मुलाचं नाव टाका. नाही म्हणलं मी मालक राहणार. मग मग माझ्या मुलाच्या नावावर मग तुमचा सातबारा माझ्या नावावर करा. हा अपराधी मनोवृत्तीचा, गुन्हेगार मनोवृत्तीचा आपण उदो करतोय. बाहेर हा नॅरेटिव्ह पसरवला जातो की दुर्योधनच कसा बरोबर होता, पांडवच खलनायक होते का, तर त्यांचं घर ते त्यांना देत नव्हते. पांडवांचं घर वेगळं होतं, कौरवांचं घर वेगळं होतं. कौरवांना राजा होण्याचा मार्ग स्वच्छ केलेला होता पांडवांनी. धृतराष्ट्रांनी त्यांना राजा होऊ दिलेलं नाही. म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला हा जो प्रॉब्लेम येतो, मी माझी सीट सोडणार नाही. मी माझ्या पुढच्या माणसाला सीट देणार नाही, आणि माझ्या पुढच्या माणसाला सीट पाहिजे असेल ते दुसऱ्या कोणाची तरी हिसकावून घेईन आणि ती त्याला द्यायचा प्रयत्न करीन, आणि मग त्यासाठी दुसऱ्याला त्रास देत राहीन. हा एकूणच आशाही जीवनातला एक विचित्र तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं सुद्धा पांडवांनी प्रयत्न केलेत. तेव्हा ते प्रयत्न हा तर विषय मोठा महाभारताचा आहे. पण तरी या प्रबोधनाच्या निमित्ताने आपण किमान जे अस्वाभाविक आहे त्याला आपण स्वाभाविक तरी म्हणू नये. म्हणजे खरंच आहे की आता गुन्हेगाराला तुमच्याकडे चोरी करायला वाटणं स्वाभाविकच आहे. तो दरिद्रीच होता. अरे दरिद्री होता म्हणजे हातपाय चांगले होते ना, मग काम कर ना. मग त्याला काम न करता चोरी करून पैसे मिळवायचे वाटणं हे तुम्ही म्हणता स्वाभाविक आहे. हा जो एक समाज मनाला कलुषित करण्याचा एक प्रयत्न चालू आहे, तो थोडासा कुठेतरी विद्वानांनी विचार करून थांबवला पाहिजे, किंवा त्याची धार तरी कमी केली पाहिजे असं वाटतं. आणि या दृष्टीनं मग समाजालाही ती सवय लागते की गुन्हेगारी विचार करणं हे स्वाभाविक त्याला वाटायला लागेल. हिसकावून घेणं हे नैसर्गिक आहे, हे नैसर्गिक आहे असं वाटायला लागतं. तर त्या विकृतीपासून रोखण्यासाठी हे महाभारत आपल्याला नक्की लाभ देईल यात संशय नाही. महाभारताला एक प्रचंड गती आहे आणि गोष्टी अनफोल्ड ज्याला आपण म्हणतो तशा होत जातात, आणि नैसर्गिकरित्या म्हणजे जीवनात जशा होतात तशा होत जातात. तर हे संबंध नाट्य आम्हाला थोडक्यात सांगू शकतो. नाट्य इतकं विचित्र आहे की कौरव पांडवांच्या शिक्षणापासून हा त्यांच्यात तिढा आहे की जेव्हा द्रोणाचार्यांनी सगळ्यांना धनुर्विद्या शिकवली, युद्धकला शिकवली, तर युद्धकला येणं हा विषय वेगळा, ती वापरता येणं याची एक परीक्षा होती. आणि म्हणून मग द्रोणाचार्यांनी एक परीक्षा अशी घेतली की स्नानाला म्हणून सगळे नदीवर गेलेले असताना माझा पाय मगरीनं पकडला आहे म्हणून ओरडायला सुरुवात केली. आणि इथं परीक्षा होती, आपल्या गुरुचा जीव संकटात आहे, आता तुम्हाला शस्त्र शिकवलेत, मी युद्ध शिकवलं आहे, ते लगेच अप्लाय करणं हे महत्त्वाचं होतं ना. तर दुर्दैवाने हे सगळे पळत भीष्मांच्याकडे गेले त्यांना मदतीला बोलवायला. मगरीच्या तोंडातून गुरुला काढायला म्हणजे अक्षरशः काहीतरी फालतू डास मारण्यासाठी AK-47 शोधायला तुम्ही गेल्यासारखा मूर्खपणा होता तो. मगर मारायला भीष्म कशाला पाहिजे, मग तुला धनुष्य कशाला शिकवलं मी. म्हणजे यातला एकही पराक्रम तुम्ही करत नाही. मात्र अर्जुन थांबला, तो पळाला नाही. त्याने तिथूनच एका बाणाने त्या मगरीचा वेध घेतला आणि मग अर्जुन त्यांचा आवडता शिष्य झाला. आणि तुम्हाला अर्जुनच आवडतो, तुम्ही त्यालाच जास्त शिकवणार, तुम्ही त्याचाच पक्षपात करणार, असं आयुष्यभर अर्जुनाचा द्वेष बाकीच्या लोकांनी केला. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा एक महाभारत आपल्याला दृष्टी असं देतं की हा द्वेष कशासाठी. अर्जुन आपोआप लोकप्रिय झाला का, तो आपोआप गुरुप्रिय झाला का, अरे त्यांनी तसं केलं म्हणून गुरूंचं जास्त प्रेम आहे, आता परत प्रसंग आला ना मी पण अर्जुनासारखं वागीन, असं का नाही डोक्यात येते. मग आता गुरुचं आणि अर्जुनाचं प्रेम तोडायचं असेल तर काय करा, एक गुरुला तरी बदनाम करा, नाही तर अर्जुनाला तरी संपवा. अशी
एक विचित्र गतिविधी. आणि आता आपण जे बघतो महाविद्यालयातलं रॅगिंग वगैरे, हे महाभारतात पण दिसतं आपल्याला, की भीम आपल्यापेक्षा प्रबळ होतो आहे, मग त्याला नष्ट करायला काय करायचं, मग त्याला जेवणाच्या डब्यातनं खोटं खोटं विष खायला घातलं, मग त्याला वेलीला बांधून. म्हणजे हे शाळेत शिकत असलेल्या मुलांची कृत्य आहेत, की आपल्या सहाध्यायी माणसाला, मुलाला विष खायला घाला, त्याला वेलीना बांधून पाण्यात लोटून द्या. म्हणजे हे सराईत गुन्हेगाराची कामं नव्हेत. अर्थात सुदैव असं झालं की भीमाला जळात टाकल्यानंतर तिथल्या विषारी सर्पांनी चावा घेतला आणि विष विषाला मारतं. याच्या अंगात विषच भिनलेलं होतं आधी, ते विष उतरलं अर्थात हा परत आला भीम, नाही असं नाही. पण भीमाने सुद्धा आणि कुंतीनं सुद्धा आम्हाला विष कोणी घातलं हे आयुष्यात कधी तोंड उघडून लोकांना सांगत बसले नाहीत. म्हणजे कौरवांनी असं करणं ज्याला स्वाभाविक वाटतं, मग त्यांचं नाव उघड करून कौरवांना बदनाम करणं हा हुकमी एकात्ता भीमाच्या हातात होता, पण त्याने केलं नाही. तर पांडवांचं कौतुक नाही आहे कोणाला. त्यामुळे आम्हाला असंच वाटतं की ज्या ज्या पुस्तकांमध्ये, नवीन कादंबऱ्यांमध्ये पांडवांना कमी दाखवायचं आणि कौरवांना श्रेष्ठ दाखवायचं असं विकृतीचं हे करण्याचे उद्योग असतील, ते 100% आपल्या लक्षात येतं की हे व्यासांना गुंडाळून लिहिलेली पुस्तकं आहेत. आणि व्यासांनीसुद्धा असा पक्षपात करायचं काहीच कारण नाही, कारण व्यासांचेच हे नातू आहेत सगळे. धृतराष्ट्र, पंडू, विदुर ही व्यासांची मुलं आहेत. त्यांची मुलं म्हणजे कौरव पांडव आहेत. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या नातवांचीच कथा आजोबा लिहित आहेत, असं महाभारताचं स्वरूप आहे. अच्छा. आणि त्याने कोणाचंच एकाचं पक्षपाती असायचं काही कारण नाही आहे. बरं, ते आहे तो प्रसंग तुम्हाला स्वच्छ सांगतायत. असं अर्जुन वागला म्हणून तो लोकप्रिय होतो आहे. आणि हे अशा मर्डर केस इतक्या लहानपणी करतायत म्हणून हे बिचारे बदनाम होत आहेत. तर किमान हे टाळा, तुम्हाला चांगली कीर्ती मिळेल. हे करा, तुम्हाला चांगली कीर्ती मिळेल. असं अनेक घटनांमधून अगदी विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा गुरुप्रिय कसं व्हावं, किंवा विद्यार्थी दशेमध्ये मत्सरापोटी अप्रियता कशी टाळावी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाभारत शिकवत राहतं. जितकं लवकर तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं विद्यार्थी या महाभारताकडे बघतील, तितक्या लवकर आपल्या विद्यार्थी काळातसुद्धा ते स्वतःचा अभ्युदय करू शकतील, यात संशय नाही. हे सगळं ऐकत असताना खूप वेगळं पण वाटतं. याचं कारण असं की महाभारत हे आपल्या इतक्या जनमानसामध्ये रुजलेली गोष्ट आहे आणि त्यातल्या गोष्टी आपल्याला जवळजवळ सर्वांना सर्व माहिती आहेत. पण त्याचं एक असं आपण ज्यावेळेला वेगळ्या पद्धतीने आकलन करून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला खरंच तुम्ही जे बोलता त्याचं महत्त्व कळतं. तर खूप खूप आभार आपले. नमस्कार.